उद्धव ठाकरेंनी कणकवली पॅटर्न उधळून लावलेला आहे। भाजपला रोखण्यासाठी कणकवलीमध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये युतीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या। मात्र उद्धव ठाकरेंनी युती संदर्भात नाराजी व्यक्त केल्यानंतर दोन्ही शिवसेनेमधील युतीची बोलणी फिसकटलेली आहेत। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेशी युती करायची नाही असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना दिले होते। तरीही कोकणातल्या कणकवलीत भाजपला रोखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती होऊ घातली होती। दोन्ही शिवसेनांनी कणकवली शहर विकास आघाडीच्या रूपाने एक पॅनल तयार करण्याचा निर्णय घेतला होता। ही शहर विकास आघाडी का महत्वाची आहे यासंबंधी माहिती ही संदेश पारकर, वैभव नाईक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली। मात्र याबाबत कुठलाही निर्णय न देता उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्यानंतर माजी आमदार वैभव नाईक यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। उद्धवजींना फक्त शहर विकास आघाडीतल्या लोकांची भूमिका आम्ही सांगितलेली आहे। उद्धवजींनी त्याबद्दल भूमिका सांगितली। आम्ही उद्धवजींच्या विचारावर अमित शहानी डावलून सगळे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे उद्धवजी नाराज होण्याचा प्रश्नच नाही। माजी खासदार विनायक राऊत यांनीही याबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका अधिक स्पष्ट करून सांगितली आहे। हा निर्णय फक्त कणकवलीपुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं कुठेही एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपशी युती करू नये असं बजावलंय। स्थानिक पातळीवर आघाडी किंवा नगरविकास आघाडी वगैरे असं करू शकतात, परंतु या आघाडीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये गद्दार गट आणि भाजप यांची हातमिळवणी करता कामा नये अशा स्पष्ट सूचना शिवसेना पक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेल्या आहेत। आणि म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ह्या दोन्ही पक्षाशी जवळीक करणं कदापि शक्य नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढताना मुद्देही स्थानिक असतात आणि राजकीय समीकरणही स्थानिक असतात। कणकवलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था पुढे आड मागे विहीर अशी झाली आहे। शिंदेच्या शिवसेनेची युती केली नाही तर नितेश राणे आणि भाजपला रोखता येणार नाही, आणि शिंदेची युती केली तर उद्धव ठाकरेंच्या आदेशाची पायमल्ली होईल। आता यातून वैभव नाईक आणि ठाकरेंचे शिवसैनिक काय मार्ग काढतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे। उमेश परब, झी 24 तास, सिंधुदुर्ग।